जय श्रीराम. जय भीम भावांनो. तर हे जे तुम्ही महाराज बघितले यांचं नाव आहे कौशलेंद्र दास आणि यांच्या इंस्टा आय डीवर 33,000 सबस्क्रायबर आहेत. अरे सॉरी 33,000 फॉलोवर आहेत बरोबर. आणि हे स्वतःला संत मानतात. तर भावांनो मी जितकं वाचलं आहे संतांच्या बाऱ्यामध्ये, संतांचं महत्त्व म्हणजे काय की पूर्ण जीवन आपण ज्यांच्या चरणी गेलो आहे, ज्या कोणी देवी देवताच्या चरणी गेलो आहे त्यांची सेवा वगैरे करणं, समाजामध्ये ज्ञान देणं व या पूर्ण संसारापासून मुक्त होणं हे संतांची परिभाषा असते. त्यांना कोण कुठला समाज काय करतोय, कुठलं व्यक्ती काय करतोय यांचीच काय घेणं नसतं. त्यांचं फक्त काम आहे की आपलं जीवनचरित्र चांगलं ठेवायचं और दुसऱ्याला जीवनचरित्राच्या बद्दल चांगल्या गोष्टी सांगायच्या, ज्ञान सांगायच्या. हे संतांच्या गोष्टी आहेत. आणि संत लोक हे जाती भेदभावच्या वरती असतात. मला तरी असं वाटतं की हे जाती भेदभाव नष्ट करतात म्हणून ते संत बनतात. कारण की ते हे जीवनचरित्र आपलं चांगलं व्यक्त करण्यासाठी ते संत बनतात. पण या महाराजचं काम असं आहे की आपल्या समाजाबद्दल, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल टिप्पणी करणे, नीची जात, चमार, चमट्टे असे शब्द वापरणं किंवा हिंदू धर्माला उच्च दाखवणं, बाकीच्या धर्माला खाली दाखवणं ह्या महाराजचं काम होतं. व दलित समुदायाला खालच्या स्तरी कमेंट करणं ह्या महाराजचं काम होतं. तर ह्या महाराजच्या जेव्हा आपल्याकडे व्हिडिओ आला, याला आपण बघू शकता, बाजूला तुम्हाला स्क्रीनशॉट दिसतच असतील, बाजूला तुम्हाला स्क्रीनशॉट दिसत असतील त्याच्या व्हॉट्सअप चॅटिंगमध्ये. त्याला टाईप करता येत नाही बरोबर, इंग्लिशमध्ये बोलता येत नाही त्याला बरोबर ना, इंग्लिशमध्ये बोलता येत नाही. पण काय आता महाराज म्हटल्यानंतर आपण त्यांचा आदर केला, चांगल्या प्रकारे त्यांची चर्चा घातली. हे बघा महाराज का कुठलेही महाराज असो, आम्हाला काय घेणदेण नाही तुम्ही कोणतेही महाराज असो, पण जो कोणी आवाज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल उठेल तो आवाज चिरला जाणार बरोबर ना. आता या महाराजचे काही व्हिडिओ आहेत ते मी तुम्हाला दाखवतोय, हे बघून घ्या. श्रीराम. आओ जाने भीम कितने महान थे. भीम इतने महान थे कि एक साधारण इंसान से भी वो चुनाव में हार गए थे, एक बार भी मुख्यमंत्री बन नहीं पाए थे. और सुन लो, उन जय भीम वालों को तो जय मायावती कहना चाहिए. कम से कम मायावती मुख्यमंत्री तो बनी उत्तर प्रदेश की, हैं? भीम से तो महान मायावती थी. जय श्री राम. इन भीमटों को लगता है कि साधु संत ब्राह्मण दूसरों का खाते हैं. अरे बेवकूफ़ हो, जैसे तुम खेत में काटते हो ना जाकर, और जाकर कंपनियों में खटते हो, लेबर बोरिया वोरिया उठाते हो, वैसे उससे भी ज़्यादा दुष्कर काम है वेद पढ़ना. उससे भी ज़्यादा दुष्कर रहेगा काम भागवत रामायण इत्यादि की कथा करना. समझ में आया? बोरिया उठाने वाला काम नहीं है. तुम क्या समझोगे. जय श्री राम. तर बघितलं भावनो महाराजचे व्हिडिओ. तर तू कशाचा महाराज बाबा, हा इंस्टाग्राम यूज करतोय, रील्स बनवतोय, स्टेटस टाकतोय. महाराज तर या सर्व मोहमायापेक्षा दूर असतात. महाराजचं नाव खराब करतो या भाडखौसाला बरोबर. आणि भावांनो याचा जो व्हिडिओ आहे, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल घाण वक्तव्य केलं होतं यांनी. नंतर याला माफीचा व्हिडिओसुद्धा मागितला आपण. आणि लागलं तर याचा नंबरसुद्धा देतो मी बाजूला, याचा नंबरसुद्धा आहे. जो कोणी भीमसैनिक इच्छुक असेल तो याच्याशी संवाद घालू शकतो बरोबर ना. पण हे बघा भावांनो, आमचा कुठल्याही देवाला किंवा एखाद्या धर्माला विरोध नाही किंवा महाराजाला विरोध नाही, पण महाराजनं महाराजच्या प्रमाणेच वागावं, एखाद्या मूर्खासारखं वागू नाही. तुम्ही वेद पुराण वाचत असाल चांगली गोष्ट आहे, तेवढं तुम्हाला ज्ञान भेटल. पण तुम्ही वेद पुराण वाचता याचा अर्थ असा नाही की तुमच्या वेदपुराणमध्ये काय लिहिलेलं असाल खालच्या जातीबद्दल किंवा एखाद्या व्यक्तीबद्दल, तर तुम्ही दुसऱ्या धर्माला किंवा एखाद्या विशिष्ट जातीला तुम्ही खालच्या स्तरी बोलसाल, तुमच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल बरोबर. आणि मेन म्हणजे तुम्ही महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल घाण अपशब्द वापरता, तो तुम्हाला घरातून उचलता येणार आणि कायदेशीर कारवाई करता येणार बराबर. तर भावांनो या महाराजचा माफीचा व्हिडिओ आहे, बघू घ्या. जितने भी भीमराव अम्बेडकर जी को मानने वाले लोग हैं, अगर मेरी वीडियो से आहत हुए हों तो सभी भीमवादियों के लिए मेरे तरफ से सॉरी है. ठीक है, आप लोग परेशान न करें. जय श्री राम. और हमारे राम जी पे भी कोई वीडियो न बनाएं. जय. तर बघितलं भावांनो, हे असे महाराज किंवा कुठलाही व्यक्ती असो, जो कोणी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल बोलत असेल त्याला आपण खेटायला तयार आहे. तो कोणीही असो, आपल्याकडे कायद्याची ताकद आहे, सर्वांना अधिकार मिळालेला आहे. तर भावनो घाबराचं काही काम नाही. असे महाराज लोक अंडू पांडू चंडू येतात, दोन शब्द बोलतात, पण त्यांना कायद्याचा चोप देणं फार गरजेचं आहे, त्यांना आपली ताकद दाखवणं फार गरजेचं आहे. तर भावनो तुम्ही व्हिडिओ कुठून बघताय ते कमेंट करा. जय भीम आणि जय संविधान.